A few months back, I gone to Hobart, Tasmania, Australia, and that there in the Tasman Peninsula, I have visited remarkable caves. Really, one of the most fantastic and wonderful place to visit. The steps are going down, and then you can see the beauty of the nature, the rocky islands at one side, and a special platform is made to visitors to enter, and you can see the most wonderful view of the sea waves, how they are coming inside. Then you can see the number of various small rocks of various colors, and the color of the sea is really amazing. Whenever you go to Hobart, Tasmania, then I suggest that please do visit to this place. But be careful while walking on the steps because you have to take care while going down and coming up. I have joined some small videos of the our visit. I hope you will like it. So I can say just go through my videos which I have enclosed here with, and offer your comments whether you like this spot, you like to visit this spot, etc. Thank you. नॅशनल पार्क. हो हो हो, आज पाणी बघा. हो हो हो, ओ माय गॉड. तासमान नॅशनल पार्क. आज पाणी बघा, काय खतरनाक आहे. ओ हो हो हो. नाही, एप्रिल अप्रतिम असा समुद्र आतमध्ये आलेला आहे. रंग हिरवा आहे आणि जे पर्यटक या ठिकाणी येतात त्यांना व्यवस्थित उतरता यावं म्हणून अतिशय सुंदरशा पायऱ्या बांधलेल्या आहेत. बाबा चला ना लोक, टाइमपास करणार नाही. खालती आहे, खालती आहे. पाणी बघा किती ट्रान्सपरंट आहे. पाणी बघा, फार सुंदर असं हिरवंगार पाणी आहे, स्वच्छ आहे. तुम्ही ते फिश टँक मध्ये ते दगड बघता ती इथे एकदम मोठ्या प्रमाणात दिसत असेल. हो हो, विलक्षण सुंदर, विलक्षण सुंदर. आता जो स्पॉट दिसण्यात येईल त्या स्पॉटमधून असं आहे की ते इथे जे पूर्वज बसले तिथून त्यांना सूर्य दिसला. ओ माय गुडनेस. ते आत्ता पण तसं दिसतं. जेव्हा सूर्य मावळतो त्या स्पॉटवरून दिसण्यात येतो. अच्छा, इथून दिसतं सूर्य. ओके. It is? Stingy up bit rather than a stingy down bit. For the Tamar River. Yeah. And it's being breathed. I'm certainly feeling nice and warm on the inside. Yeah. Here you go. इथून सनसेट दिसतो इथून. त्या स्पॉटनी इथे जर बसलो ना खाली रिमार्केबल केव्ज ज्या इथे आहेत त्या खूप आत्ता स्वच्छ आहेत. कधी कधी पावसात स्लिपरी होऊ शकतात, पण वेल प्रोटेक्ट विचारपूर्वक असं ते बांधलेलं आहे की जेणेकरून जे पर्यटक आहेत ते इथे येऊ शकतात.
याला नाव दिलं रिमार्केबल केव आणि ते काही दिल्या इन्स्ट्रक्शन तर आता जायला खाली पायऱ्या आहेत. आता आपण चालू आहे पायऱ्याने खाली. तर आपण आता सेकंड स्पॉटला आलेलो आहोत. हा सेकंड स्पॉट आता चालू होईल. या सेकंड स्पॉटची जी स्पेशालिटी आहे ती ह्याला खूप माहिती आहे चांगल्यापैकी. तर मी पण त्याच्याबरोबर आहे जरासा सपोर्टिंग मेंबर. संवाददाता हिरंबा मराठे के साथ कैमरामैन मयूर बोलकर हॅलो. लाइव फ्रॉम रिमार्केबल कॅमेरामॅन लंडूर चतुर्वेदी. चला. बाबा त्यांना जाऊ दे. नाही पण इथे किती विलक्षण ताकद आहे पाण्यामध्ये आणि आवाज काय दणदणीचा आवाज आहे हा. हे कुर्ला बरोबर कुठनं उतरला खाली? नाही मरणार तर नाही पण ते अलाउड नाही. तो कुठनं उतरला खाली तू? मरणार तर नाही पण अलाउड नाही. तेव्हा तू असा त्या दगडावरून त्या दगडांवर इथे खाली बसला की दिसणार ना सूर्य सनसेट. आता ते बंद केलेलं आहे कारण ते आता टुरिस्ट स्पॉट झाला आहे. तर इथे लोक येत नाही खाली मग. अलाउड नाही अनसेफ आहे. हो चला आपण बघूया. चला. तर हा जमिनीतला जो ओलावा आहे हा जो जमिनीतला ओलावा आहे ह्याचा अर्थ असा आहे आणि हे जे दगड इकडे आलेले आहेत ह्याचा अर्थ असा आहे की खवळलेलं पाणी इथपर्यंत येतं. आणि तुम्ही स्टोनचं वेदरिंग बघताय आणि ते स्टोन इरोजन आहे बेसिकली आणि त्याच्यामुळे तो शेप तसा तयार झाला आहे. ओ Still you have to go down? Okay. Yeah, I reckon. Yeah.